आज मी दिनांक 16 नोव्हेंबर 2025, आत्ता टायमिंग आहे 3:45 वाजता. मी कुरुंदा येथे मनोज पाटील इंगोले यांच्या नारळ बागेमध्ये आहे. यांची नारळाची बाग आहे 2.5 वर्षाची. ह्या बागेला भूमंडल शेती तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती, उत्तम शेती, कमी खर्चात फायदेशीर शेती अशा प्रकारे म्हण आहे. त्या हिशोबाने बाग पण आहे. हे जी बाग आहे आपण जी पाहतोय समोर, हा नारळाची बाग 2.5 वर्षाची आहे. पाहिल्यानंतर असं वाटते की हा बाग आहे 4 ते 5 वर्षाची. तर हे सेंद्रिय किंवा भूमंडलची हे सगळ्यात मोठी कमाल आहे. बघा याचा ह्या नारळाच्या झाडाचा बुंदा 2.5 वर्षामध्ये किती मोठा झाला बघा. हे बुंदा दिसतोय तुम्हाला, मी दाखवतोय तुम्हाला बुंदा हे नारळाचा. आणि नारळाला 2.5 वर्षातच फूल चालू झालेलं आहे. हे आहे झाड, हे बघा, हे बघा किती मोठं आहे आणि काय विस्तार झाला 2.5 वर्षामध्ये. हे आहे सेंद्रियची कमाल किंवा भूमंडल शेती तंत्रज्ञानची कमाल. अशा प्रकारे हा सुंदर बाग आहे. आता सेंद्रिय म्हणजे काय, याला काय दिलं आहे? भूमंडलचं सेंद्रियमध्ये ग्रीन पीक म्हणून खत आहे, तो पण दिलेला आहे. निमोशिन म्हणून खत आहे, तो दिलेला आहे. ड्रेंचिंगमध्ये इस्टेक्ट्रा ग्रुप दिलेला आहे. नारळाला पोंगे भरणीला ॲग्रोडान आहे, ते पोंगे भरणी केलेली आहे. तर अशा प्रकारचा हा नारळाचा 2.5 वर्षाचा बाग एकदम सुंदर आणि खूप चांगला आहे. आणि हा बाग पाहिल्यानंतर असं वाटतं की आपण कोकणामध्ये थांबलो किंवा कोकणामध्ये गेलो आहे. अशा प्रकारचा एकदम सुंदर नैसर्गिक बाग आहे. याला फर्टिलायझर वगैरे आपण दिलेलं नाही. 100% सेंद्रिय बाग आहे आणि खूप सुंदर आहे. आणि असंच शेतकऱ्यांनी हा प्रेरणा घेऊन अशा प्रकारे जर आपण शेतीचे नियोजन केलं तर कमी खर्चात चांगला फायदा आणि चांगलं उत्पादन मिळतो. आणि हाच आपण केलं पाहिजे.